तामिळनाडू, बँगलोर, पाचगणी, वर्धा, मध्य प्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। महापालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरुष कबड्डी संघाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी तथा उप-आयुक्त मिनल पालांडे तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरुष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपाल सिंग राठोड उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। धनुष्यबाणाबाबत ऑफर नाही। मला ठाणे लोकसभेसाठी धनुष्यबाण या चिन्हावर निवडून लढवण्याची ऑफर नाही। हा वरिष्ठ नेतृत्वाचा विषय असून ते याबाबत निर्णय घेतील। जो निर्णय होईल तो महायुतीतील तिन्ही पक्षांना मान्य असेल, असे सूचक विधान भाजप नेते व माजी खासदार संजीव नाईक यांनी मंगळवारी ठाण्यात केले। ठाणे महापालिकेचे नव आयुक्त सौरभ राव यांच्या सदिच्छा भेटीसाठी नाईक हे पालिका मुख्यालयात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। अद्याप ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार घोषित का केला नाही असा नागरिकांचा प्रश्न पडतो। मात्र जो खेळाडू रोज समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नसते, असे वक्तव्य नाईक यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे पालिकेत नाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला। नाईक यांनी ठाणे लोकसभा धनुष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती, मात्र अशा प्रकारची कोणतीही ऑफर मला नव्हती, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला। ठाण्यात नाईक की सरनाईक या प्रश्नांवरही त्यांनी हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याचे सांगितले। माननीय नरेंद्र मोदी साहेबांना 400 पार जो नारा आहे, तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे। आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो, कारण बघा लोकांना हे बाकीच्या जाण्यामध्ये त्यांना काही आनंद नाही। लोकांना प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजाण आहे। म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असलेलं हे शहराची लोक आहेत। तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही, तर नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या तिन्ही शहरं ही MMR रिजनमधली महत्त्वाची शहर आहेत। तर आता राहिला प्रश्न महायुतीचा। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं
यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही फार लहान आहोत, आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही. परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे. बूथ पासून तर आमचा त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे, शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची, या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम तर चालू आहे. आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील. आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे. या ठिकाणी नवनिर्वाचित आयुक्तांची आज भेट, सदिच्छा भेट सन्माननीय वाघुले साहेब आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत, नगरसेवकांच्यासोबत जे काय आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर झाली. एक सकारात्मक बैठक या ठिकाणी झाल्याचं निश्चितपणे मी सांगू इच्छितो की एक सनदी अधिकाऱ्याला दृष्टिकोन हा सकारात्मक असावा लागतो आणि तो सकारात्मक दृष्टिकोन असेल तर शहराचा विकास हा निश्चितपणे होतो. लोकशाहीमध्ये प्रशासक आता आहेत म्हणून, नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात. मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील. ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे. ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल. ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिके वेगवेगळे मिळत असतात, वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात. आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्या सुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे. पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे. भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केली. सर, येणारा जो उमेदवार असेल हा धनुष्यबाणावर लढेल. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही धनुष्यबाणावर लढाल. काय आहे की ही निवडणूक संजय नाईकाची नाहीच आहे, ही मोदी साहेबांची निवडणूक. त्याच्यामध्ये जे मोदी साहेब ठरवतील ना ते सर्वांना मान्य असणार. संजीव नाईकालाच कशाला, सर्वांना मान्य असणार. त्याच्यामुळे मोदी साहेब आणि आमचे नेतृत्व जे आहेत ते निर्णय घेतील आणि त्यांच्या बरोबर. साहेब, आता तुम्ही या पुढच्या भविष्यात भेट घेत राहणार. संजीव नाईक मागेही होता, आजही आणि उद्याही असणार आहे. तो पदावर असो किंवा पदावर नसो. अति अवजड वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी. कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अति अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या 6 महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेने याबाबत अधिसूचना जारी केली असून या बदलामुळे घोडबंदर रोडवरील कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उरणच्या जयंतपिटी बंदर, भिवंडी, नाशिक येथून अति अवजड मालवाहू वाहने घोडबंदर मार्गे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूला नव्याने गृहसंकुले उभी राहिल्याने खाजगी वाहने आणि सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात येथून होते. तसेच या मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासरवडली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रोच्या कामादरम्यान गर्डर लॉन्चिंग केले जाते. या कामासाठी वाहतुकीत बदल करावे लागतात. तसेच मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे अनेक ठिकाणी मार्गिका अरुंद झाल्याने वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत ही कोंडी फोडण्यासाठी MMRDने कासरवडवली चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्यावर 12 फूट रुंद असलेली एक मार्गिका सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या रस्त्यावर अति अवजड वाहने अडकून खोळंबा होऊ नये यासाठी 6 महिन्यांसाठी वाहतूक बदल लागू केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली. सर्व्हे रिपोर्ट बदलण्याची ताकद आहे महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये, प्रताप सरनाईक. ठाण्याची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेना मिळावी. या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताने निवडून आणू असा विश्वास करत
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वे रिपोर्ट बदलण्याची ताकद महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या शिवसैनिकांमध्ये आहे. जर सर्वेनुसार चालायला गेलो तर कार्यकर्त्यांची गरज काय, असेही मत त्यांनी व्यक्त केले. याशिवाय त्यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आधी महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे ते पाहावे, त्यानंतर महायुतीमध्ये काय होते ते पाहावे, असेही म्हटले. मंगळवारी सकाळी शिवसेना आमदार विजय शिवतरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या शुभदीप या बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ काही मिनिटांनीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. दोघांचीही मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन चर्चा झाल्यावर ते बंगल्यातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपण मीरा भाईंदर येथे रस्त्याची कामे होत नव्हती, ती कामे होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून काम करण्याचे आदेश दिले आहे, असे सांगितले. शिवाय उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडला सातत्याने आग लागत आहे, त्याचा रहिवाशांना त्रास होतो. तेथील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायला आल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली. ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो. डोंगरी येथील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाऊल शासनाने उचलावी अशी मी त्यांना विनंती केली. त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला काय कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून देण्याचं आश्वासन दिलं. ठाणे आणि संभाजीनगर या जागा ज्या आहेत त्या नाही, लोकसभेच्या निवडणुकांचा काही विषयच नाही, परंतु शेवटी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा चालू आहे त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात आणि ह्या आठवड्यामध्ये त्या उमेदवारांच्या निवडणुकीची नावं बाकी आहेत अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी ठाणे लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे, त्यावरनं काय पुन्हा ठाणे जिल्ह्याचा 30 वर्षाचा इतिहास आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती. प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो. ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत किंवा जो काही नावं ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचं आहे ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता. शिवसेना किंवा भाजप हा लढा सुरू आहे नाही, त्या संदर्भात मला काही कल्पना नाही, परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत. उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्याने गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा जास्त त्याच्या सर्व पक्षाच्या प्रवक्त्यांनी जेव्हा तुमच्या चॅनलवर निवडणुकीच्या सर्वे संदर्भात चर्चा चालू असते त्यावेळेस प्रत्येक चॅनलमध्ये त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की जे सर्वेमध्ये येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वेमध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय. पण या सर्वेचे सर्व कोण आणि याचा त्रास होतोय का? त्याची मला काय माहिती. गोडसे हे शिवसेनेचे 2 वेळाचे खासदार झालेले आहेत. आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांची भावना अशीच आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेला मिळावी. त्या ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे असो की अन्य कोणी असो ह्या विषयावर आम्ही काही आमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही, परंतु ज्या 2 खासदार 2 वेळा निवडून येतात त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मागायचा अधिकार असतो आणि शिवसेनेची ती जागा आहे, ती जागा परंपरागत शिवसेनेची आहे, ती शिवसेनेकडेच राहावी अशी आमची भूमिका आहे. पक्षामध्ये काय झालं आहे आणि काय चाललं आहे हे त्यांनी विचार करावं. त्यांनी जे उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारावर काँग्रेसच्या लोकांचा डोळा आहे आणि काँग्रेसची तर ही भूमिकाच आहे की जर जागा ते आमच्यासाठी सोडत नसेल म्हणजे सांगलीच्या जागेविषयी किंवा परभणीच्या जागेविषयी जर सोडत नसेल
तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू. आधी त्यांनी महाआघाडीमध्ये काय चाललंय त्याचा विचार करावा, नंतर महायुतीकडे बघावं.